थायलंडच्या नॅशनल डेच्या निमित्तानं 35 देशांची एक परिषद मुंबईमध्ये नेहरू हॉलला पार पडली. त्याच्यामध्ये जवळपास तिथं असणारे वाणिज्य सल्लागार आणि राजदूत तिथे उपस्थित होते. याच्यामध्ये मी भारत आणि बाकीच्या देशांमध्ये कशा पद्धतीनं व्यवसाय वृद्धी करता येतील, आपले असणारे तिथले कलाकुसरीचे किंवा स्थानिक कलांना प्राधान्य देऊन रोजगार आणि स्वयंरोजगार कसे करता येईल याच्याविषयी 20 देशांवर माझं डिस्कशन झालं. या स्पेसिफिकली याच्यामध्ये मनीषा म्हैसकर मॅडम स्वतः तिथे हजर होत्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून. आणि याच्यामध्ये कोल्हापूरला प्रामुख्यानं पायलट करून मला चांगल्या पद्धतीनं आपलं गुळाचं क्लस्टर असेल, आपले चप्पल लेदर प्रोडक्ट्स असतील, दागदागिने असतील, पर्यटन असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, फाउंड्री क्लस्टर असेल, हे कसं काय मॅक्सिमम पुश करून आपल्या तरुण आणि तरुण मुलींना चांगल्या पद्धतीने रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येईल आणि कोल्हापूरचं भारताच्या नकाशावर नाव प्रामुख्यानं कसं करता येईल याच्यासाठी मी प्रामुख्याने त्याच्यामध्ये प्रयत्न केले. याच्यामध्ये क्रीडाई असेल, त्याच्यामध्ये गोशिमा असेल, उद्यमनगर, आर्किटेक्चर असोसिएशन असेल, या सगळ्या संस्थांना मॅक्सिमम एक्सपोजर देऊन कोल्हापूरला एक वेगळ्या विशिष्ट लेवलला नेऊन आपल्या इथं GDP पर कॅपिटा जसा 2014ला 1 नंबर भारतामध्ये होता तो परत कसा आणता येईल, या कोल्हापूर 2.0 ची कॉन्सेप्ट मी तिथे त्यांना पुश केली आणि याचा उपयोग आपल्या कोल्हापूरवासियांना व्हावा, महाराष्ट्राला व्हावा, भारताला व्हावा, अशा पद्धतीनं तिथं मी त्याचं प्रतिनिधित्व त्या परिषदेमध्ये केलं. मला वाटलं की कोल्हापूरच्या लोकसभेच्या इतिहासातच बघितलं तर लोकांना खूप आश्चर्य वाटलं की लोकसभेसाठी माणूस घरापर्यंत पोहोचतो. याच्याबद्दल लोकांना पहिल्यांदा खूप कुतूहल होतं आणि तिथे बसून त्यांचे विषय समजून घेणं, त्यांच्याबरोबर घोंगडावर बसून तिथं भाकरी खाणं आणि त्यांच्याबरोबर रात्री 8-8, 9-9 पर्यंत तिथं त्यांच्याबरोबर फिरून त्यांच्या असणाऱ्या समस्या सोडवणं आणि काय काय गोष्टी ज्या मला जागच्या जागी सोडवत आल्या त्याही देखील गेला. चंदगडमध्ये आपला काजू बोर्डचा विषय होता, त्याच्यामध्ये सुद्धा मी माझ्या पद्धतीनं प्रामुख्यानं त्याचा पाठपुरावा करून आज ते झालेलं आहे. ऑफकोर्स त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे श्रेय आहे, पण माझंही त्याच्यामध्ये श्रेय आहेच. त्यामुळं अशा काय काय गोष्टीच्या तडीस मला पटकरून नेता आल्या, त्या नेता आल्या. लोकांनी माझी कामाची पद्धत बघितली की बाबा सांगितलं काम जागेवर होतं. मी रिचेबल उमेदवार, इच्छुक उमेदवार आहे आणि त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या बाहेरच्या देशाचा अनुभव असेल किंवा लोकांकडून मला जे शिक्षण मिळालं या दौऱ्यामध्ये, आता 1.5 वर्ष झालं मी लोकांच्या सानिध्यात आहे, लोकांच्यात राहून काम केलेलं आहे, लोकांच्या मध्ये बसलेलो आहे, लोकांना पूर्णपणे वेळ दिलेला आहे आणि अशा पद्धतीनं काम केल्यामुळे लोकांना समजलं की हा मन मिळावा माणूस आहे. कधी फोन केला तर फोन उचलतो, ते आपलं काम त्वरित नेतो, त्याचा फॉलोअप असतो आणि अशाच मला वाटतं उमेदवाराची कोल्हापूरला आज त्याची गरज आहे. त्या पद्धतीने लोकांची पसंती मला चांगल्या पद्धतीने आहे. सर्वेमध्ये तुम्हाला लक्षात येईलच की लोकांचा कल कोणाकडे आहे आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काम करतो. विरोधक हा विषय माझ्या डोक्यात कधीच नसतो. प्रत्येकानं आपलं मत मांडायचं असतं, काम करण्याची एक पद्धत असते, ती लोकांच्या समोर ठेवायची असते आणि लोक आपल्या पद्धतीनं पसंती किंवा नापसंती दर्शवतात. त्यामुळे प्रत्येक उमेदवार असेल, विरोधक असेल, विरोधक मी कधी मानतच नाहीत, त्यांना एक तो रिस्पेक्ट आहे तो त्यांच्या पद्धतीने करत असतात, मी माझ्या पद्धतीने काम करत असतो. नाही, मला वाटतं अजितदादांचा विषय, त्यांचे अतिशय मोठे नेते आहेत, व्हिजनरी नेते आहेत आणि त्यांचे आशीर्वाद हे नेहमीच माझ्याबरोबर असतील. मार्गदर्शक म्हणून ते माझ्याबरोबर नेहमीच आहे. पण राजकीय दृष्ट्या बघितलं तर मी माझा कल स्पष्ट केलेला, मी महाविकास आघाडीकडून उमेदवारी माझी इच्छुक आहे. वरिष्ठ ज्या पद्धतीने ठरवतील त्या पद्धतीने तो माझ्या पक्षामध्ये मी त्या प्रवेश करेन आणि त्यांची उमेदवारी घेईन. मला वाटतं की मातोश्रीमध्ये जी चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये नेहमी कार्यकर्ता काम काय केलेलं आहे, त्याची पोहोच कुठंपर्यंत आहे आणि जिंकण्यासाठी तो त्याच्याकडे लागणारे स्किल सेट आहेत, या सगळ्याचा त्याच्यामध्ये विचार केला जातो. आणि म्हणूनच त्या माध्यमातून जरी मी पक्षाचा आत्ता त्याच्यामधला घटक नसलो तरी मला माझ्या आत्तापर्यंत झालेल्या कामगिरीवर माझ्या कष्टाचं एक आउटपुट म्हणून मला तिथं बोलवलं गेलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचे 1-2 उमेदवार त्याच्यामध्ये इच्छुक होते, त्यांनी त्यांची मतं मांडली, मी माझी मतं मांडली आणि त्या पद्धतीनं आता पक्षश्रेष्ठी त्याच्यावर विचार करतील, निर्णय घेतील आणि त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे मी सध्या महाविकास कडून मी माझ्या उमेदवारीसाठी इच्छुक आहे. त्याच्यासाठी मी प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींशी आत्तापर्यंत बोललेलो आहे. आत्तापर्यंतचे माझे झालेले डिटेल दौरे म्हणजे 1255 गावांच्या पर्यंत झालेला माझा अभ्यास दौरा असेल, गोकुळच्या माध्यमातून झालेला माझा संपर्क दौरा असेल किंवा कॉलेजच्या माध्यमातून पुढच्या शिक्षणाच्या किंवा रोजगाराच्या संध्या कशापर्यंत करता येतील किंवा महिला बचत गटासाठी असणारे रोजगार
या सगळ्या गोष्टींची मी पर्सनली त्यांच्याशी बोलून प्रयत्न केला की त्यांना चांगल्या पद्धतीनं भविष्यामध्ये मार्गदर्शन करता येईल. आणि यातूनच मला वाटतं कोल्हापूरला एक नवीन विचार असणारा एक तरुण मुलगा मला वाटतं लोकांना अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने मी काम करतोय, लोकांच्या पर्यंत पोहोचतोय. दुधाच्या माध्यमातून मी आता सध्या असणारं नाविन्यपूर्ण योजनेतून 70,000 गायीसाठी आणि 80,000 म्हशीसाठी असेल असे GR लेवलला सुद्धा कुठलेही पद नसताना मी गोष्टी घडवून आणलेल्या आहेत. थायलंडचा वाणिज्य सल्लागार म्हणून मी कोल्हापूरच्या जो विकास आहे, ज्या उद्योगधंदे आहेत त्यांना वृद्धिंगत करण्यासाठी, नवीन कोलॅबोरेशन आणण्यासाठी, परकीय चलन भारतात आणण्यासाठी, परकीय चलनामध्ये पर्यटन सारखे व्यवसाय सुद्धा भारतात करण्यासाठी आपल्या कोल्हापूरसाठी मी प्रयत्न करतोय. आणि त्याचा माझ्या कोल्हापूरला एक मातीची परतफेड म्हणून मला वाटतं की मी अगदी कळकळीनं आणि मनापासून प्रयत्न करतोय. आणि असाच मला वाटतं लोकसभेला उमेदवार कोल्हापूर ही लोकांना आवडेल आणि अशा नवीन विचाराच्या तरुणाला संधी देणं आणि ज्याच्या शिक्षण चांगलं आहे, सुशिक्षित आहे, बाहेर देशाचा अनुभव आहे, याचा उपयोग माझ्या कोल्हापूरला व्हावा की अशा इच्छेने, अशा प्रामाणिकपणे कष्टाने मी काम करतोय. आणि वरिष्ठांना माझ्या कामाची भूमिका मी समोर मांडलेली आहे, ते त्याच्यावर विचार करतील आणि महाविकासमधून मला त्यांनी उमेदवारी द्यावी अशी विनंती त्यांना मी केलेली आहे. आणि त्या पद्धतीने मी त्यांच्या आदेशाची किंवा त्यांच्या कन्फर्मेशनची वाट बघतो.